थांबा 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 थांबा, कुठं चालले? सायकल हवा नाही, काय नाही सायकल मध्ये? शेतकरी म्हण टायर नाहीत, काहीच नाही, हवा नाही, काहीच नाही. काय हवा नाही ना, टायर कुठं चालले घेऊन सगळं? 3200 रुपये सोयाबीन, हा हा क्लिअर कर. हा 6000 रुपये कापूस. किती पाहिजे भाव? किती पाहिजे नेमका? किती पाहिजे भाव निदान 8 8.5 तरी पाहिजे कापसाला? हा. सोयाबीनला किती पाहिजे? सोयाबीनला 6000, तुरीला? 5000, तुरीला 10000. कोण देऊ शकतं चांगला भाव? कोणतं एखादं सरकार? सारी बदमाश इथं मग पांघरून जातात का तुम्ही? बरं आता तुम्ही ऐका, सारे हे गधी लोक आहेत. शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही, सारे नालायक लोक आहेत हे. हा, ह्याला कम्युनिस्टाचं सरकार लागतं. कोण आहे सरकार? हा, कोण येऊ शकतं? शेतकरी कामगार पक्षाचं सरकार पाहिजे याला. शेतकरी कामगार पक्षाचा बीड विधानसभेमध्ये कोण उमेदवार आहे माहिती आहे का? नाही नाही, मी गावातच नसतो, शेतात असतो राहायला. मग शेतकरी कामगार पक्षाचं सरकार आलं तरच हे सगळं बदल होऊ शकतो. हा, हे नुसते खोटी दिस लोक ते आपल्या पुरते हे. बर बर बर. आता ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल? आता शेतकरी कामगार पक्षाचे सगळ्या राज्यात उमेदवार नाहीत, मेजॉरिटी ज्याची असेल त्याचं सरकार येऊ शकतं. आता शेतकरी कामगार पक्षाचे सरकार येणं फार कठीण आहे. याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का आता महाविकास? बदल आता हे लोकांवर बदल करणं. हा, लोकायला काय लाडकी बहीण, लाडका भाऊ, 4-2 हजार रुपये वाटली की झालं. पैसा वाटला की लोक काय नाही भुलतील का लोक? 4-2 हजार भुलते तर काय, लोकांचं काय सांगावं. चहावर लोक भुलत येत ते पैसे येतं, शेवट पैसा कोणाला नको वाटतो. म्हणजे पैशावरीच लोक सत्तेत येणार पुन्हा? हा, पैशावाले तसं नसतं. पैशावाले सत्तेत येत नाही. नाही कोण मतदान समजा का कोणाचं पार्ट जड आहे, वातावरण खराब आहे, चांगलं हे आहे? नाही सांगता येत काही. आता किती उमेदवार ओळखीचे तुमचे? किती उमेदवार ओळखीचे? ओळखीचे काय 4-2 ओळखीचे असतात. सांगा ना, नावं सांगा. काय त्याला तुम्ही मतदान ह्याला करायचे, तो आमदार होईन असं नाही, नावं सांगा फक्त. संदीप क्षीरसागर आहे, योगेश क्षीरसागर आहे, अनिल जगताप आहे, कुंडलिक खांडे. बरं बरं. हे दोघांपैकी कोणी आमदार होईल असं वाटत नाही का? नाही, तसं काय सांगता येत नाही. तुमचा कल कोणाकडे? आम्ही ओबीसीची माणसं इथं. कोणाला सहकार्य करणार? तसं काय सांगावं? सांगणारच नाही. गुपित ठेवायचं? गुपित नाही, आमचा वालीच कुण नाही, गुपित का ठेवायचं? तुम्हाला वाली तयार साधं करण्यासाठी नाही अंगाला लावायला. कोणाला तरी सहकार्य करावं लागेल ना. असं नाही. सहकार्य जाऊ द्या चुलीत तिकडं. हा, लेकर बाळाला पुस्तकाला पैसे नसते तर सहकार्य कुणाला करतात? मग ही आपली प्रक्रिया हे बघा, निवडणुकीची प्रक्रिया ह्यासाठीच असते, लोकांच्या समस्या आहे का? सोडवाव्या. कर्जमाफी आहे का? इमा आहे का? काय आहे का? कुणी करायचे? कुणी करायचे सगळं? कुणी हे सत्ताधारीने करावं लागतं. मग ते काय तुमच्यासारखे 1-2 माणसांनी पुढे येणं, लोकांनी सगळ्या विकासाच्या भूमिकेकडे मत देणं, कल देणं. आहेत ना गावातले पुढारी, ह्याला म्हणा ना, आमच्यासारख्याला काय, आम्ही कापूस त्यांना तर बोलूच आपण. मग तुमच्या मतांची गरज आहे ना, तुम्ही ठरवू शकता बदल. एक थेंबांनी थळच असतं. मातीत घातला आम्हाला, शेतकऱ्याला मातीत. तुम्ही नुसते मीडियावाले आपलं नुसतं असं माईक धरतात, ऐकून घेतात, ह्याच्या पलीकडे काय आहे? शेतकऱ्याला आत्महत्या करायची पाळी शेवट. खरंय. सरकार कोणचं येऊ द्या, शेवट हे लोक शेतकऱ्याची काहीच वाली नाही. इथून मागे बी बरेच आमदार खासदार होऊन काय कोणी दिलं? काही नसतं, कुणीच कुणाचं नसतं. हे सारे हे कधी बदल होणार आहे काय सांगता येईल? काय नाही बदलला काय, हे एखाद्याला विचारा ना, एखाद्याला मी एकटाच आहे का? सगळे बोलून झालेत, काच एक बोलला नाही, सगळे बोलून झाले, सगळे बोलून झाले, सांगायचंच नाही. कसे प्रकार बोलले शेतकरी? नाही, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. कोणाला आमदार करायचंय? किती उमेदवार रंगणात आहेत सांगा. सांगा, काय बी सांगा. सांगा ना. आहेत ना 5 उमेदवार आहेत. 5 उमेदवार आहेत. कोणाला आमदार करायचंय? आमदार काय आता जनतेच्या मनावर, आपल्या थोडीच एकटं. नाही, तुम्ही एकदम कोणाला करा, तुम्ही कोणाला करणार सांगा की. आम्ही करणार म्हणजे शेतकरी सगळा भाजूनच निघला, कुणाला करावा? कोणाला कोण चांगलं आहे सांगा ना मग त्याच्यामध्ये. हा, चांगल्याला काय आता, चांगलं तर सगळे दिसते चांगले, त्याला सगळे चांगले वाटते. बरं, एखादा चांगला माणूस तुम्हाला वाटतो काय 5-6 जणांपैकी? त्यात कोणीच नाही चांगलं वाटत मग तसं म्हणलं तर. होय, काय नोटा बिटाला मतदान करायचं का? नाही, नोटाला कसं करावा? कोणाला तरी करणार आहे ना मग. नोटाला कसं करा? तुम्ही मला सांगा, मूळ शेतकऱ्याच्या कापसाला 10 रुपये भाव द्यावा लागतो, याचायला विकतो 5000. शेतकऱ्याकडे कुणाचं लक्ष नाही. खताची बॅग 800 रुपयाची कुठं केली 1600-1700ला, म्हणजे 1000 रुपये जिथं क्विंटल खत भेटत होतं त्यावेळेस आज काय 3500 रुपये क्विंटल केलं. जे म्हणजे आज बघा ना तुम्ही,
रेल्वे खाजगीकरण करून टाकलं, विमान खाजगीकरण करून टाकलं, हा सगळे खाजगी मालमत्ता करून टाकली, वीज हे ह्याला दुसऱ्याला दिलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला नुसतं बुलाव दाखवलेला आहे, हे म्हणजे असं दाखवायचं नुसतं आणि घ्यायचं त्यांनी मलिदा खायचं आणि आपल्याला नुसतं गाजर दाखवायचं. गाजर त्यांनी खायचं आणि पाला आपल्याला द्यायचा. म्हणायचं लाडकी बहीण दिली, कशाची लाडकी बहीण नाही, ते आमच्याच ह्याच्यातून टॅक्समधून पैसे. खत म्हणले कुठं लाख रुपये भरले तर आम्हाला 2,000 देते, ते लाख रुपयाचं भरलं तर 18% GST कट्टी, 18,000 आमचेच, त्यातून 6,000 आम्हाला येते, 12,000 हेच खातेत. हा बरोबर. मग काय ही जनता आता नुसती म्हणायला आशा आहे फक्त, ह्यो करेन आणि त्यो करेन, सगळे सारखेच. सगळं चांगलं करण्यासाठी कोण शक्य आहे? आम्हाला जे जरंगे दादा सांगतील ते करू. सांगणार आहेत का ते? नाही सांगणार नाहीत, पण सांगितलं तर मग काय इशारा वगैरे आहे त्यांचा? नाही, काय नाही सर, नाही काय नाही पण आम्ही त्यांचं ऐकणार. मग त्यांचं म्हणजे कोणाचं कसं दादाचं काय सांगतील ते कानो करता? काय सांगतील ते आज तर काय निर्णय नाही, पण आम्हाला वाटतंय ते चांगला योग्य निर्णय सांगतील, एखाद्याला मतदान करा. सांगतील का अंधारात गुपित मेसेज? नाही, गुपित पिपित काय नाही, सांगितलं तर सांगून जाहीर द्या. सांगतील. नाही, जाहीर बी सांगतात का नाही त्याचं काय सांगतात नाही, पण आम्ही असं कारण ह्या सरकारवर तर रोष आहेच. पुन्हा हे कसं आहे, निवडून दिलं तर उद्याच्याला हे राहत येत नाही, राहतेत लगेच फुटून जाते, सरकार बदलते, दुसरीकडे जाते. आमच्या मतदानाचा काय उपयोगच होत नाही. आम्ही मतदान करायचं आणि त्यांनी तिसरीकडे जायचं, त्यांना पैसे फिशे फेकले की निघाले. आमचा कोण विचार करतो? शेतकऱ्याचा करीत नाही, मतदानाचा विचार करत नाहीत. जे मतदानाचा विचार करणारे लोक राहिलेच नाहीत. हा ह्यांच्या खुर्शासाठी फक्त आज तुम्ही आम्हाला सगळं अनुदान दाखवतात, हे करतात, ते 2020चा विमा अजून भेटला नाही. सगळा करा. आज तुम्हाला सांगतो सोयाबीनचा विमा भेटला नाही, गेल्या वर्षी 25% दिला, 75% तसाच आहे त्यांच्याकडे. नुसतं दाखवलं की आम्ही हे दिलं म्हणून. काय देत? कृषी मंत्री जिल्ह्यातले कृषी मंत्री जिल्ह्यातले असले कुणी असले तर त्यांच्याकडे लक्षच नाही त्यांचं. आमच्याकडे लक्ष असतं तर केलं असतं त्यांनी. म्हणजे बदल घडवायचा आता. बदल घडणं आपल्या एकट्यावर थोडंच अवलंबून आहे. बदल घडणं हे जनतेच्यावर अवलंबून आहे. बदल घडवायचा का? तुम्ही म्हणले 100%. तिकडे बोला. तुम्हीच म्हणले ना 100% बदल घडवायचा. बदल तर होईलच ना. काय कोणाच्या बाजूने बदल होईल? जनता ठरवेल. तुम्हाला मतदान करायचं आहे का नाही? जरांगे पाटील सांगतील तेच. काय नाव सांगतील ते? कोणाला सांग? नाव नाही सांगू शकत. तुम्हाला काही कोणाच्या बाजूने कल द्यायचा आहे? कोणाच्या बाजूने भावना आहे? काय भाव तर नाहीच ना. 2-3 वर्ष झालं सोयाबीनला भाव नाही, कापसाला बी नाही. ते कोण देईन चांगला भाव? कोण देईन बरं? आता सगळे लाभाड आहेत, लाभाड लहान घेत सगळेच. सत्तेत कोण बसवायचं मग? चांगला माणूस तरी कोण आहे मग? आता चांगले माणसं जनता ठरवेल ना. शोधावं लागेल ना आपल्याला. हे सगळे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे? जरांगे पाटील सांगतील तेच होणार. सांगतील का ते? बिलकुल. तर असे सगळे म्हणजे काय लोकांच्या भावना आहेत. लोक फार कठीण परिस्थितीमधून गेलेले आहेत आणि कोण नव्यानं चांगली परिस्थिती निर्माण करू शकतं त्याकडे. आता महाविकास आघाडी तसेच महायुती तशीच नव्यानं बदलायचं घरी कसं. आणि एक शेतकरी आता बोलत असं सांगितलं की कम्युनिस्ट पक्षाचं सरकार चांगलं आहे. मात्र दुर्दैवानं कम्युनिस्ट पक्षाची इतकी मेजॉरिटी नाही आहे. ते उमेदवार त्या ठिकाणी रणांगणामध्ये आहेत किंवा मग निवडून येतील अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता महाविकास आघाडी की महायुती आणि महायुतीचे कोण समजदार येणार ही सगळी परिस्थिती आता आपल्याला पाहावं लागणार आहे.